आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी, तर हे साधारण 280 ते 310 MLD पाणी आपण रोज उचलतो. आपण मीटर कुठे लावलंय तर ते टेमघरला लावलंय आणि टेमघरमधनं आपल्याकडे 250 MLD पाणी पुढे येतं. म्हणजे 60 MLD पाण्याची चोरी रोज पिसेपासून टेमघर इथे होत आहे. आम्ही जेव्हा आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर 50-100 मीटरवर एअर वॉल्व आहे तिथे कशी इल्लीगल कनेक्शन्स देण्यात आलेली आहेत. फोटो सकट, आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपल्याला आम्ही फोटो दाखवतो, विथ लोकेशन दिलं आहे. 1 महिना झाला उत्तर नाही. मला असं वाटतं केराच्या टोकरीत त्यांनी काढलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा जागं करतोय, आठवड्याभरात हे इल्लीगल कनेक्शन्स तोडले नाही तर 100% आम्ही रस्त्यावर उतरून ते इल्लीगल कनेक्शन तोडणार आणि त्यांच्यावर BNS अंतर्गत कारवाई काय करताय ते आम्हाला ह्याच्यात कळलं पाहिजे. मी गावांची नावं तुम्हाला देतोय. सोनाले गाव, चौदरपाडा, बापगाव, मुठवळ, सावद, आमनेपाडा, किरवली, पिसे या सगळ्या ठिकाणी इल्लीगल कनेक्शन्स आहेत. फोटो आपण बघू शकता. एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो की रॉ वॉटर कमर्शियल युटिलायझेशनसाठी आपण अलाव करतो. परवानगी 2 इंचाची असेल तर 6 इंचाची टॅप तिकडे लावलेले आहेत. डिलिव्हरी नावाची कंपनी आहे, मी तुम्हाला दाखवतोच आहे. 2 इंचाचं मंजुरी, 6 इंचाचा टॅप, म्हणजे रोजचे 60 MLD पाण्याची चोरी होत आहे. हीच जर चोरी आपण वाचवू शकलो आणि ठाण्याच्या समजा गुडबंदर रोडला हे पाणी फिरवू शकलो तर एक टँकर मुक्त प्रभाग होऊ शकतो. पण आपल्याला ते करण्यात इंटरेस्ट नाही. मलिदा ह्याच्यात मला असं वाटत होतं की खालचे इंजिनियर्स खात असतील, पण जर आयुक्तांना वारंवार अशा कंप्लेंट देऊन विथ फोटोग्राफ्स देऊनही जर काय होत नसेल तर हा मलिदा वरपर्यंत तर पोचत नाही ना, असा प्रश्न आमच्या मनात आहे. ह्या ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कुठल्या लेवलला गेला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही दर सोमवारी किंवा मंगळवारी एक नवीन डिपार्टमेंटचा राष्ट्रवादी पर्दाफाश करेल. ही सुरुवात आम्ही आज पाणी खात्यातनं केलेली आहे. नगर अभियंता प्रकल्प, उपनगर अभियंता यांची नावं ओपनली मी त्यांना सांगितलेली आहेत. त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही आणि माझी अशी इच्छा आहे की 3 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर मी आपल्या सगळ्यांना घेऊन जागेवर जाईन. किंबहुना जर कुठे खोदकाम करून ते चेक करायचं असेल तर त्याचे पैसे पण राष्ट्रवादीवर आहेत. साहेब एक सिंपल गोष्ट आहे, 60 MLD पाणी जर रोज चोरी होत असेल तर इंटू 30 म्हणजे 1800 MLD वर्षभरात महिन्याभरात आणि इंटू 12 म्हणजे 21,600 साधारण वर्षभरात चोरी रोजच्या रोज होत आहे. आणि हे 9 वर्ष चालू आहे म्हणजे इंटू परत 9 करा आणि पाण्याचा भाव तुम्ही हे करा. म्हणजे किती कोट्यावधी रुपयाचा ह्या भ्रष्टाचार चालू आहे तुम्ही बघा. तेच पैसे ठाणेकरांचे कुठे जात आहेत तर त्या टँकर माफियामध्ये जातात. दर गुडबंदर रोडवरच्या सोसायटीला 6 ते 10 टँकर रोज लागत आहेत. साहेब ही जर चोरी थांबली तर गुडबंदरसारखा परिसर हा टँकर मुक्त होईल, याचा कोणी विचारच करत नाही. साहेब ह्याच्या मागे अभियंता आहेत ज्यांचं 9-9 वर्ष ट्रान्सफर होत नाही. असं काय आहे की एका अभियंताला तिथे 9-9 वर्ष ठेवायला लागतं? का तुम्ही 2 वर्षांनी ट्रान्सफर करत नाही? आणि मग जे ट्रान्सफर करणारे आहेत त्यांच्यापर्यंत मलिदा पोचतो का हा माझा प्रश्न आहे. दर 2 वर्षांनी त्यांची ट्रान्सफर झाली तर नवीन माणूस आला तर काहीतरी भ्रष्टाचारावर आळा होईल, पण असं करत नाहीत. 9-9 वर्ष एकाच ठिकाणी. मग त्याचं काय कारण आहे? साहेब मला नावं नाही घ्यायची, पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की वरतून खालीपर्यंत सगळे इन्व्हॉल्ड आहेत. आता साहेब 125 कामगार कॉन्ट्रॅक्टवर इकडे आहेत, त्यांना मिनिमम वेजेस त्यांना देतात 27,000 रुपये महिना. 3 इंजिनियर्स आहेत कॉन्ट्रॅक्टवर, कॉन्ट्रॅक्ट त्यांचं 40,000 रुपयांनी आहे, त्यांना 20,000 रुपये देतात. म्हणजे त्यांच्या हाताखाली 125 कामगार आहेत त्यांना 27,000 आणि जे इंजिनियर आहेत त्यांना 20,000. का असं होतं?
बिलं कितीची निघतात, ते वरचे पैसे कोण घेतं, हे सगळे प्रश्न आहेत आणि याची उत्तरं आयुक्त साहेबांनी दिली पाहिजेत. जर यांच्यावर केस पडल्या नाहीत तर येत्या काही दिवसात आम्ही पोलीस स्टेशनला धड मारू आणि पोलिसांना घेऊन जागेवर जाऊ, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. साहेब फोटो बघा, डायरेक्ट टॅप टाकलेले आहेत. एक तर इल्लीगल म्हणजे जे सँक्शनडच नाहीत त्यांना टॅप दिलेले आहेत, असे कित्येक आहेत. दर 100 मीटरवर एअरवॉलच्या इथे इमिजिएट टॅप मारलेले आहेत. किंवा डिलिव्हरी कंपनी, तुम्हाला मी सांगितलंय तिथे 2 इंचाचं जर सँक्शनड असेल तर तिथे 6 इंचाची लाईन टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर एका कंपनीमध्ये अशा प्रकारची चोरी असेल, एवढी मोठी मोठी हे आहेत, तर त्या कनेक्शनसाठी त्यांनी किती पैसे दिलेले असतील आणि दर महिन्यात ते किती देतात. हा आज एक पाण्याचा मुद्दा घेतलाय, कारण काय पाणी आम्ही कुठेही फिरत असलो राष्ट्रवादीवाले, आम्हाला लोकांचं एकच समस्या समोर आलेली आहे की साहेब पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. आणि म्हणून आम्ही एक कमिटीचं गठन केलं होतं. माझी अशी इच्छा आहे की आमच्या पत्रांनी तर महापालिका हल्ली नाही, पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि आयुक्तांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. मी उघड चोरी कुठे येते विथ लोकेशन दाखवतोय. जी लोक याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांची मी नावं देतोय. आता आम्हाला वाट बघायची की या आठवड्यात आयुक्त आणि महानगरपालिका काय भूमिका घेते. ठाण्याला 2 मंत्री लावलेले आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री असतील प्रताप सरनाईक. मात्र अशा मंत्र्यांच्या ठिकाणी आता ठाणे जिल्ह्यात चोरी होते. त्याकडे आता कुठेतरी खानाडोळा केला जातो का? पहिल्यांदा जमीन घोटाळ्या प्रकरण अजितदादा आणि पार्थ पवार संदर्भात गोष्टी समोर आल्यानंतर माध्यम दाखल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या तर अजितदादाने हात वरती केलेत. आता या संदर्भात देखील आता हे मंत्री हात वरती. साहेब मला असं वाटतं की शासनामध्ये महानगरपालिकेत गेले 35 वर्ष त्यांची सत्ता होती, पण ह्या गोष्टी कधी थांबल्या नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की एवढी मोठी लोकं याच्यात इन्व्हॉल्व नसतील, पण खालचे अधिकारी नक्की याच्यात आहेत. आणि 100% यांनी विचारलं तर त्यांनाही खोटी उत्तरं मिळतील. म्हणून 1 महिना संशोधन करून जागेवर जाऊन आमची टीम गेले 7 दिवस जागेवर जाऊन सगळं बघतायत. आणि ओपनली मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी दिवस द्यावा, तुम्ही सगळे माझ्याबरोबर या, मी जर हे नाही प्रूव्ह करू शकलो तर सांगीन तयारी. सिंपल गोष्ट आहे साहेब, तुम्हाला जर पाणी पोचलं नाही तर पाण्याची आपल्याला सवय मूलभूत गरज आहे. पाणी चोरी झाली तर याचा फायदा कोणाला आहे? टँकर माफियाला आहे. आणि टँकर माफिया इतक्या जोरात या ठाणे शहरात आहे, सगळ्यांना कळतं आहे. अर्ध मेंटेनन्स आमच्या सोसायटीचं हे पाण्यासाठी जातं आहे. बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतं, कारण काय पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे टँकर माफिया हे आहे आणि हे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे कुठेतरी याला आळा घातलाच पाहिजे. 100% नियोजन केलेलं नाही साहेब. माझं असं मत आहे, मला आठवतं आहे की जेव्हा इरिगेशन मंत्री पद्मसिंह पाटील होते तेव्हा आव्हाड साहेब आणि आम्ही साई धरण करा, आपलं स्वतंत्र आपली धरण असावं ही आपली एक कल्पना होती. त्याच्यासाठी आम्ही खूप मागे लागलो होतो. पण नेहमीप्रमाणे हे धरण आपण बांधायचं का शासनाने बांधायचं, आपले पैसे वापरायचे का त्यांचे वापरायचे, ठेकेदार आपला असेल का त्यांचा असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आज ह्याला 20 वर्ष विलंब झाला आहे. आज मुरबे धरण आहे तर नवी मुंबईला पाण्याची टंचाई नाही. आज ठाणे शहरासारख्या मोठ्या महानगरपालिकेला स्वतःची धरण नाही. आपला मुख्यमंत्री आहे, आपले सिनियर मंत्री आहेत आणि आपलं धरण नाही. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही लिहिणारच आहोत की आम्हाला स्वतंत्र धरण योजना पाहिजे. आता त्याचं अंमलबजावणी शासन कसं करतं ते आपल्याला बघायची गरज आहे. साहेब काल राष्ट्रवादीने 2 आंदोलनं केली. शानू पठाण जे आपले माजी विरोधी पक्ष नेता होते ते 8 नगरसेवक घेऊन आयुक्तांच्या दालनाबाहेर बसले. आणि युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष अभिजित पवार ते तर त्रस्त आहेत कळव्याच्या कचरा याच्यामुळे. त्यांनी ते कचरा उचलला आणि समोर येऊन टाकला. मी आजच तुम्हाला सांगतो की जी माझी पुढची कॉन्फरन्स असेल, जे मी तुम्हाला सांगितलं की दर आठवड्याला एक महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही काढणार आहोत, ती ह्या कचरा
आणि त्याच डिपार्टमेंटवर आहे मी आजच तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.